नमस्कार मंडळी, सर्वांना श्री स्वामी समर्थ। मार्गशीर्ष महिना संपल्यानंतर पौष महिन्याला सुरुवात होते आणि या पौष महिन्यात भगवान सूर्यनारायणाची पूजा केली जाते। आपल्या कुंडलीतील सूर्यग्रह प्रभावी होण्यासाठी पौष महिन्यातील प्रत्येक रविवारी सूर्यदेवाची पूजा केली जाते। संपूर्ण पौष महिना हा सूर्यदेवाला समर्पित आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पौष महिन्यातील हे रविवारचे व्रत कसे करावे, पौष रविवारची पूजा मांडणी कशी करावी, सूर्यपूजन कसे करावे, पूजा कोणी करावी, कधी करावी, त्याचप्रमाणे या पूजेचे काही नियम आहेत, ते नियम कोणते आहेत अशी संपूर्ण माहिती तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर बघा, या दिवशी आपल्याला सूर्यनारायणाची पूजा तर करायचीच असते, पण विष्णुरूपी नारायणाची देखील या दिवशी पूजा करायची आहे। तर त्यांची पूजा काही तुळशीपत्राशिवाय पूर्ण होत नाही, पण रविवारी आपल्याला तुळशीपत्रे तोडता येत नाहीत, म्हणून तुम्ही आठवणीने शनिवारच्या दिवशी सूर्यास्त होण्याअगोदरच तुळशीपत्र तोडून ठेवा। मंडळी, आपल्या हिंदू धर्मामध्ये तुळशीला अतिशय पवित्र मानलं जातं आणि त्यातल्या त्यात रविवारचा दिवस असेल, एकादशी असेल किंवा अन्य काही तिथी असेल, त्यावेळेस असं होतं की पूजेमध्ये तर आपल्याला तुळस हवी असते, पण त्याच दिवशी नेमकं तुळशीची पानं तोडता येत नाही। यानंतर आपण करत असलेले या सूर्यनारायण व्रताची एक साधी सोपी पूजा मांडायची आहे। प्रत्येक रविवारी याच पद्धतीने आपल्याला पूजा मांडावी लागेल। पूजा मांडणी तुम्ही तुमच्या घराच्या अंगणामध्ये, गॅलरीमध्ये, घराच्या गच्चीवर म्हणजे छतावर किंवा घरात केली तरी देखील चालेल। शक्यतो सूर्यप्रकाशामध्ये, सूर्याच्या कोवळ्या किरणामध्ये ही पूजा आपल्याला करायची असते। तर ही पूजा करताना आपलं तोंड पूर्वेला होईल या पद्धतीने पूजा मांडणी करायची आहे। त्यासाठी एक पाट घ्यायचा आहे, त्यावर लाल कापड अंतरायचं आहे, रांगोळीने मधोमध सूर्यनारायणाचे प्रतिमा किंवा चित्र काढायचे आहे। त्यावर म्हणजेच पाटावर आपल्याला डाव्या हाताला म्हणजे सूर्यनारायणाच्या शेजारी गोपद्म काढायचे आहेत। गोपद्म म्हणजे काय तर गायीची पावलं। बऱ्याच वेळा दरवाजाच्या बाहेर लक्ष्मीची पावलं म्हणून सुद्धा आपण गोपद्म काढतो, तर तीच गोपद्म म्हणजेच गायीची 4 पावलं इथं काढायची आहेत। त्याच पाटावर रांगोळीच्या मदतीने सूर्यदेवांच्या अगदी शेजारी आपण आपल्या उजव्या हाताला 2 रानूबाई देखील काढायच्या आहेत आणि रानूबाई म्हणजे सूर्यदेवांच्या पत्नी, तर या अर्थाने आपण काढत असतो। या व्रताला आदित्य रानूबाई व्रत असे देखील म्हटलं जातं, कारण या महिन्यामध्ये म्हणजेच पौष महिन्यामध्ये सूर्यदेवांचा विवाह रानूबाईंशी लावण्याची पद्धत आहे। सूर्यदेवांचे अजून एक नाव आहे आदित्य आणि म्हणूनच आदित्य रानूबाई असे एकत्रितपणे म्हणण्याची पद्धत आहे। मुख्य काय आहे तर या पाटावर आपण सूर्यदेव काढावे, रानूबाई काढाव्या, गोपद्म काढावे म्हणजेच गायीची पावलं काढावी। बाकी तुम्ही गणपतीची सुपारी वगैरे ठेवली तरी देखील चालेल, किंवा गणपतीची पूजा तुम्ही देवघरात जरी केलेली असेल तरी ते वेगळी पूजा करण्याची गरज नाही। आदित्य रानूबाईच्या कथेत असं सांगितलेलं आहे की पहिल्या आदित्यवारी मौन्यानं म्हणजेच मुकाट्यानं